सध्याच्या काळामध्ये आता जे सगळे उलटापालट झालेले आहे ती ना कॅन्डिडेट पाहण्याची ना पक्ष पाहण्याची का आता कधी ह्या पक्षात कधी त्या पक्षात मतदान करावं की नाही करावं राजकारणाची पूर्ण वाट लागलेली आहे। नुकतंच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले। आम्ही मतदानाला येताना मतदार हा पक्ष पाहतो, मतदार म्हणजेच कॅन्डिडेट्स पाहत नाही। तर याच वक्तव्याला पुणेकरांना किंवा मतदारांना काय वाटतं हेच आपण काही मतदारांकडून जाणून घेऊयात। चला तर मग। नमस्कार, तुमचं फॉर द पीपल न्यूजमध्ये स्वागत। तुम्ही मतदानाला जाताना कॅन्डिडेट पाहता की पक्ष पाहता? आता सध्याच्या काळामध्ये आता जे सगळे उलटापालट झालेले आहे त्याच्यामुळं आता पक्ष न पाहता उमेदवार चांगला बघण्यात येणार आहे आणि त्या दृष्टिकोनाने त्यांना मतदान होणार आहे। कॅन्डिडेट सध्याच्या दृष्टिकोनातून कॅन्डिडेट बघूनच विकास होणार आहे, पक्ष बघून का आता कधी ह्या पक्षात कधी त्या पक्षात असं चाललेलं आहे। राजकारणाची पूर्ण वाट लागलेली आहे। ती ना कॅन्डिडेट पाहण्याची ना पक्ष पाहण्याची। कॅन्डिडेट असला तो कुठल्या तरी पक्षाचा असतोच, त्यांना जे शिकवलं जातं त्यांची जी मोनोपोली आहे तेच घेऊन चालतात अजेंडा। एक तर आता जे पाहतोय परिस्थिती सध्याची ती सगळ्यांना जी गरज आहे ते विषय बाजूला राहतं, ते फक्त जाती वाद मंदिरं आणि मस्जिद आणि हे बाकी हेच चाललं। त्यामुळं आता मतदान करावं की नाही करावं हे पण एक असा मोठा प्रश्न सामान्य जनतेच्या समोर आहे, द्यायचं का नाही द्यायचं। आणि दिलंच तर तो स्थानिक लेवलला काहीतरी करेल किंवा सामान्य आता जे तरुण वर्ग आहे ज्यांना आता शिक्षणाची गरज आहे किंवा ज्यांना कामाची गरज आहे किंवा नोकऱ्या पाहिजेत अशांसाठी काही करणारा असेल तर त्यांना हमखास मतदान करायला काही हरकत नाही। मग तो पक्ष पाहण्यात अर्थ आहे, कॅन्डिडेट चांगला असेल तर कॅन्डिडेट बघूनच करणार आम्ही। कॅन्डिडेट चांगला असेल तर मत करायला का वाईट नाही। आजपर्यंत कॅन्डिडेट बघूनच केलं जातं, विकास हे होतच राहतं। नाही, शक्यतो पक्ष बघूनच मतदान करणार, कॅन्डिडेट बघून नाही, पक्ष बघून। कारण विकास हा महत्त्वाचा आहे, विकासाच्या मुद्द्यावरच राजकारण होणार, त्यामुळे आम्ही पक्ष बघूनच मतदान करणार। तर आपण पाहिलं की मतदारांच्या भिन्न प्रतिक्रिया येत आहेत। अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ असलेले मतदार अजूनही पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षाचं चिन्ह बघून यंदाच्या निवडणुकीला उभे राहणार आहेत किंवा मतदान करणार आहेत। तर दुसरीकडे मात्र जे उमेदवार असतील त्यांची पूर्णपणे चाचपणी करून प्रभागाच्या विकासासाठी त्या उमेदवाराला निवडून देणार आहेत। अशा भिन्न प्रतिक्रिया आपण या व्हिडिओतून जाणून घेतल्या। याचाच अर्थ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेलं विधान जे आहे ते पूर्णपणे खरंही आहे असं म्हणता येणार नाही। कॅमेरा पर्सन रोहित वनकट्टेसह मी प्रतीक्षा ननावरे, फॉर द पीपल न्यूज, पुणे।